अंतरवाली सराडीत भाषणाच्या वेळी मनोज जरांगे आक्रमक, सागर बंगल्यावर येतो माझा बळी घ्या, जरांगेंचा फडणवीसांना इशारा, मराठा बांधवांकडून जरांगेंना समजावण्याचाही प्रयत्न. फडणवीसांच्या दारात जाणारच, मला गोळ्या घातल्या तरी 72, जरांगेंचा आक्रमक पवित्रा. काल मराठ्यांनी शांतपणे आंदोलन केलं तरी गुन्हे दाखल केले, जरांगेंचा आरोप. अंतरवालीतनं मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना, मी कुठल्याही परिस्थितीत मुंबईला जाणार, जरांगेंची भूमिका, तर आधी उपचार घ्या, सहकाऱ्यांकडून विनंती. अंतरवाली सराडीत मराठा आंदोलकांकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, गावामध्ये प्रचंड घोषणाबाजी. फडणवीसांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे, जरांगेंचा गंभीर आरोप. माझा गेम करण्याचा, बदनाम करण्याचा डाव हे सगळं फडणवीस करतायत, यात शिंदे आणि अजित पवारांची माणसंही सामील, जरांगेंचे गंभीर आरोप. मला सलाईनमधून विष देण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव होता म्हणून सलाईन बंद केलं, जरांगेंचं मोठं वक्तव्य. माझा एन्काउंटर करण्याचाही प्लॅन होता, जरांगेंचे फडणवीसांवर एका पाठोपाठ एक गंभीर आरोप. मी कुठल्याच पक्षाचा नाही आणि कोणासाठी काम करत नाही, मनोज जरांगेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदेना धाक दाखवत शिवसेना सोडायला लावली, तर अजित पवारांनी भीतीमुळे पक्ष सोडला, ते कधी राष्ट्रवादी सोडणार नव्हते, जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. एकनाथ खडसेंनी फडणवीसांमुळे पक्ष सोडला, विनोद तावडे फडणवीसांमुळे दिल्लीला जायला लागले, जरांगेंची फडणवीसांवर टीका, तर महादेव जानकर धनगर नेते असल्यानं त्यांना डावलण्यात आल्याचा जरांगेंचा आरोप. जरांगे काय म्हणाले ते मी ऐकलेलं नाही, जरांगेंच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. जरांगे सागर बंगल्यावर आले तर आम्ही शांत बसणार का, नितेश राणेंचा सवाल, तर जरांगे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका करत नाहीत, फडणवीसांवरच का टीका करतात, नितेश राणेंचा सवाल. मनोज जरांगेंनी नौटंकी बंद करावी, आमदार प्रसाद लाड यांचा निशाणा, तर जरांगेंच्या मागचा बोलविता धनी कोण हे त्यांनी सांगावं, लाड यांची टीका. सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली, जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर न टिकणारं आरक्षण दिलं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप. मराठ्यांमध्ये फूट पाडली जाते ही वस्तुस्थिती, जरांगेंच्या प्रश्नाचं समाधान करणं सरकारची जबाबदारी, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. जरांगेंची प्रत्येक मागणी मान्य, मग आंदोलन कशासाठी, मंत्री उदय सामंत यांचा सवाल. जरांगे आधीपासूनच दिशाहीन आहेत, ते काय दिशा ठरवणार, छगन भुजबळांची पुन्हा एकदा जरांगेंच्या आंदोलनावर टीका. अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला तेव्हा आदेश देणारा जनरल डायर कोण, आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका. भाजप काँग्रेसमय झाली आहे, संजय राऊतांची घणाघाती टीका, मोठे पक्ष फोडायचे, छोटे पक्ष संपवायचे, हा मोदी शहांच्या भाजपचा अजेंडा असल्याचाही हल्लाबोल. भाजप छोट्या पक्षांचा सांभाळ आणि सन्मान करणारी पार्टी, त्यामुळे लोक भाजपमध्ये येतील त्यांना पक्षात घेऊ, बावनकुळेंचं स्पष्टीकरण, तर चुकीची बातमी देणाऱ्याला नोटीस देणार असल्याचंही वक्तव्य. अधिवेशनात विरोधक काय आम्हाला घेरणार, आम्हीच त्यांना घेरलंय, गुलाबराव पाटलांची विरोधकांवर टीका, तर आणखी 6 ते 7 आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट. 29 फेब्रुवारीला भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, लोकसभा उमेदवारांची पहिली यादी 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला येण्याची शक्यता. उद्या होणाऱ्या अधिवेशनपूर्व चहापानावर महाविकास आघाडीचा बहिष्कार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची माहिती. वंचितला हव्या त्या जागा देण्यास आम्ही तयार, प्रकाश आंबेडकर वेगळी भूमिका घेणार नाहीत, राऊतांना विश्वास, 27 तारखेच्या महुयाच्या बैठकीत वंचितचे नेते सहभागी होणार, त्यांना आम्ही सन्मानाने सोबत घेतल्याची ही राऊतांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या 4 बैठका झाल्या, मात्र वंचितला फक्त 2 बैठकांचं निमंत्रण, वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांची माहिती, तर वंचित महुयाचा घटक पक्ष आहे, तर चर्चेतनं बाहेर का ठेवता, पुणकरांचा सवाल.
सावरकरांचं नाव वापरून मतं मिळवली, पण त्यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. राहुल नार्वेकरांची आदित्य ठाकरेंवर टीका. तीन ते 4 वेळा पक्ष बदलणारे पुढच्या वेळी काँग्रेसमध्ये सुद्धा येतील. आदित्य ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना टोला. शिवसेनेबाबत उलटा निर्णय देणारे राहुल नार्वेकर अरविंद सावंतांविरोधात लढले तरी पडतील. ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांची राहुल नार्वेकरांवर टीका. नाशिक लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा दावा. पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती. भाजप आणि अजित पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष. चंद्रपूरच्या सभेत बोलताना जलील यांची नितेश राणेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका. तर आमच्यात सहन करण्याची क्षमता ती ओलांडायला लावू नका. जलील यांचा नितेश राणेंना इशारा. ज्यांच्या नावातच जलील आहे त्यांना अजून किती जलील करायचा, हा माझ्यासमोर पडलेला प्रश्न. इम्तियाज जलील यांनी नितेश राणेंवर केलेल्या टीकेला राणेंची प्रत्युत्तर. कोकणातल्या मोठ्या नेत्याचा पराभव केल्याचं आजही दुःख. केसरकरांचं राणेंबाबत वक्तव्य. तर राणेंना निवडून आणण्यासाठी खारीचा वाटा उचलता आला तर आनंद होईल, केसरकरांची प्रतिक्रिया. संभाजीनगरमध्ये जय बाबाजी भक्त परिवारामधील प्रमुख प्रचारकांची बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. नाशिकमधून शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. साताऱ्याच्या दहिवडी इथे उपसा जलसिंचन योजनेचा उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ. यावेळी आंधळी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये फडणवीस आणि विखे पाटलांकडून बोटमधून पाहणी. आम्ही शरद पवारांसोबत नाही, मात्र शरद पवार आमच्या हृदयात. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. तर सदाभाऊ खोत यांनी तोंडाला आवर घालावा, मिटकरींचा सल्ला. गोखले पूल आठवडाभरापासून तयार, मात्र घटनाबाह्य. मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही, आदित्य ठाकरेंची टीका. इगो बाजूला ठेवून आजच MMRDAच्या पुलाचं उद्घाटन करू द्या. ट्विटरवरून आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. अंधेरीतल्या गोखले पुलाचं काम 100% पूर्ण. उद्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून गोखले पूल मुंबईकरांसाठी खुला होणार. भारतीय चित्रपटसृष्टीचा मागील 100 वर्षांचा प्रवास 2B मेट्रो लाईन खाली उलगडणार. मुंबईच्या वांद्रे पश्चिमच्या मेट्रो लाईन खाली उभारणार बॉलिवूड थीम पार्क. यासाठी 200 कोटींचा खर्च. डोंबिवलीमध्ये श्रीनिवास कल्याण महोत्सवाचं आयोजन. या महोत्सवामुळे डोंबिवलीकरांना घेता येणार तिरुपती बालाजीचं दर्शन. तिरुमला तिरुपती देवस्थान आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडनं महोत्सवाचं आयोजन. मुंबईच्या भांडूप परिसरात नशेखोरी विरोधात जनजागृती रॅली. 50हून अधिक मंडळ रॅलीत सहभागी. तर अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीला आळा घालण्याचं नागरिक आणि प्रशासनाला आवाहन. बुलढाण्यात भगर विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार कसे. उच्च न्यायालयात जनहित याचिका. राज्य सरकारला नोटीस. पुण्यातल्या बेताळ टेकडीवर 2 तरुणी नशेत असल्याचा व्हिडिओ. अभिनेते रमेश परदेशींकडनं व्हिडिओ शेअर. ड्रग्ज विरोधात सरकार कधी भूमिका घेणार. सुप्रिया सुळेंचा सवाल. तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून निर्णय घ्या. सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती. कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी काढला कांदा रथ. पंतप्रधानांनी कांद्यासंदर्भात दिलेल्या आश्वासनाची रथातून करून दिली आठवण. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या अहमदनगर जिल्ह्यात दौऱ्यावर. नगरमधील महत्त्वाच्या 3 राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण करणार. धाराशिवमध्ये ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. ईव्हीएम मशीन हटवण्याच्या मागणीसाठी घेतलेली स्वाक्षरी मोहीम. रामटेक लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा. त्याप्रकारे मागणीचा प्रस्ताव केंद्रीय निरीक्षकांकडे केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांची माहिती. महायुतीमध्ये रामटेकवरून पेच कायम. वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये खासगी भूलतज्ञ मद्यधुंद अवस्थेत उपचार करत असल्याचं उघड. व्हिडिओ व्हायरल. महिलेच्या प्रसूतीवेळी रुग्णालयात भूलतज्ञ नसल्याचं समोर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते द्वारकेतील सुदर्शन सेतू पुलाचं लोकार्पण. द्वारका मंदिरात मोदींच्या हस्ते पूजा. द्वारकामध्ये पंतप्रधान मोदींनी लुटला स्कुबा डायव्हिंगचा आनंद. सुदर्शन सेतूच्या उद्घाटनानंतर मोदींकडून स्कुबा डायव्हिंग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.